असेल ना, कोणी नाही करतात, कोणी नाही करत लिंक ओपन, माहिती भरतच नाही लोक. किती वेळ हो मॅडम येतील म्हणून येतं. हां पी आहे आणि याला पण आहे, पीला आहे ना. बैठकीचं प्रास्ताविक नाशिक महानगराचे अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी करावं. आजच्या बैठकीचं प्रास्ताविक प्रशांत जाधव यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. सदस्य नोंदणी अभियानाच्या आढावा बैठकीप्रसंगी मंचावर उपस्थित आमदार सौ सीमाताई हिरे, त्याचप्रमाणे या सदस्यता अभियानाचे उत्तर महाराष्ट्राचे संयोजक दादाजी जाधव, मंचावर उपस्थित दक्षिण नाशिकचे अध्यक्ष सुनीलजी बच्चा, उत्तर नाशिकचे अध्यक्ष शंकर वाघ, माजी अध्यक्ष गिरीजी पालवे, त्याचप्रमाणे शहराचे सरचिटणीस शामराव बडोदे, तसेच सुनीलजी केदार, त्याचप्रमाणे रोहिताई नायडू व उपस्थित दोन्ही लोकसभेतील सर्व मंडळाचे अध्यक्ष, सरचिटणीस व पुणे जिल्ह्याचे पदाधिकारी. जवळपास सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात होऊन आता 3 हप्ते उलटले आहेत आणि पहिले तर आपल्याला 21 तारखेपर्यंत जे काही जिल्ह्याला आपल्याला टार्गेट दिलं होतं ते आपण पूर्ण करू नाही शकलो. त्यामुळे आता परत पुन्हा एकदा 31 तारखेपर्यंत आपल्याला टार्गेट दिलं आहे. माझा आवाज तुम्ही बोलले पण याचा वाटा आपला असला तरी असे जवळजवळ वेगवेगळ्या परिवारातले 25-30 सिंह काम करत होते. आपण जसे सिंह ना ते 25-30 सिंह यांचा सिंहाचा वाटा आहे असे वेगवेगळे काम करत होते. आणि या सगळ्या सिंहाचा एक मोठा चमू त्या विधानसभेत काम केलं झाल्यानंतर नागरिकांना मोठं स्फुरण चढलं आणि लोकसभेत असलेली सुस्पष्टता किंवा त्यांच्यामध्ये असलेले की हे निवडून येणारे बिलकुलचं वातावरण होतं ते बदलायचं वातावरण तुम्ही केलं. पण नंतर नागरिक स्वतः तयार झाले आणि त्यांनी इलेक्शन हातात घेतली, त्यामुळे आपण जिंकलेलो. असं ही सदस्य नोंदणी तुम्ही जशी करताय तसं नागरिकांनी उचलली पाहिजे. आता ते उचलू शकतात जर तुम्ही त्यांच्यावर असेल तर. विधानसभा निवडणुकीच्या नंतर आपली मला असं वाटते की माझ्या उपस्थितीतली 3 जिल्ह्याची पहिली बैठक आहे. या महाविजयामध्ये आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी तनमन धन समर्पित भावनेनं काम केलं. लोकसभेतली निराशा झटकून तुम्ही अतिशय ताकदीनं कामाला लागलात. देव देश धर्मासाठी तुम्ही प्राण लढलात.
महाविजय प्राप्त केला आणि आपले सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजींना पुन्हा मुख्यमंत्री केले त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो, तुमचं कौतुक करतो. तुमच्या सारख्या देवदुर्लभ कार्यकर्त्यांना नमन आणि वंदन करतो. मित्रांनो, आपली पार्टी सतत कार्यरत राहणारी पार्टी आहे. कार्यक्रम उपक्रम हे नेहमीचेच आपले विषय आहेत. पूर्वीचा कालखंड होता की आपण फक्त विधानसभा लोकसभा निवडणुकीपूर्वी 1 महिना लोकांना समोर यायचं. आता ती स्थिती बदलली आणि आता स्थितीमध्ये परिवर्तन झालं आणि ती स्थिती काँग्रेस राष्ट्रवादी उभाटाची झाली आणि आपण आता 24 तास जनतेच्या सेवेत आहोत. आणि आपल्याला साधारणतः 7,87,400 एवढे सदस्य होणं अपेक्षित होतं. फक्त झाले आहेत 1,54,926 एवढे सदस्य आपल्याकडे आता झालेले आहेत. त्यामुळे आपण आत्मपरीक्षण करा की आपण नेमकं आता कुठे आहोत. मित्रांनो, या आपल्या जेवढे काही एकूण 12 विधानसभा आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं सर्वाधिक जास्त सदस्य जर या सदस्य संख्या कुणी केली असेल, नाशिक पश्चिम मध्ये 82,600 अपेक्षित होते, त्यांनी 34,815 या ठिकाणी केलेले. 1 नंबरवर नाशिक पश्चिम विधानसभा आहे, परंतु अजूनही त्यांनी आपलं उद्दिष्ट या ठिकाणी पूर्ण केलेलं नाही. दुसऱ्या क्रमांकावर नाशिक पूर्व 66,200 आहे, त्यांनी 20,716 दुसऱ्या क्रमांकावर नाशिक मध्य आहे, 21,499 केलेले आहे, त्यांनी 60,700 करणं अपेक्षित आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी आहे ती म्हणजे नाशिक पूर्व 66,200 त्यांनी करणं अपेक्षित आहे, 20,816 त्यांनी केलेलं आहे. आपल्या सरचिटणीस रोहिणीताई नायडू वानखेडे यांची पण दिनदर्शिका आहे, तिचं पण प्रकाशन मान्यवरांनी करावं अशी विनंती करतो. राजेंद्र जडे यांनी पण दिनदर्शिका काढलेली आहे, त्यांचं पण प्रकाशन व्यासपीठावर मान्यवरांनी करावं. त्यानंतर पक्ष प्रवेश आहे आणि त्यानंतर बैठक संपेल. आता भिंती वाढवा 2-4 कॅमेरे एवढे आले. सुभाष पगारे, विपिन बनसारे, राकेश आवार, शशी शिंदे